तर सध्या मंत्रालयाच्या शेजारी रविकांत तुपकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे। झाडावर काही शेतकरी चढून बसलेत। सरसकट कर्जमाफीसाठी सध्या आंदोलन केलं जातं। या शेतकऱ्यांना आता खाली उतरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। ही 30 दृश्य सध्या आपण पाहतोय। रविकांत तुपकर यांना खरे तर पोलिसांनी ताब्यात घेतलंय, काही आंदोलनकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेतलंय। मात्र या सगळ्या गदारोळामध्ये काही शेतकरी झाडावर चढून बसलेत। सरसकट कर्जमाफी द्यावी आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी हे शेतकरी झाडावर चढून बसलेले आहेत। आता या झाडावर चढून बसलेल्या शेतकऱ्यांना खाली उतरवण्याचे प्रयत्न केले जातात। आंदोलकांना खाली उतरवले जाते, त्यांची समजूत काढली जाते। आणि या संदर्भात अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान। भाग्यश्री, खरं तर काही शेतकरी झाडावर चढून बसलेत, अजूनही ते खाली उतरायला तयार नाहीयेत। कशी त्यांची समजूत काढली जाते, खाली कसं उतरवलं जातं? नक्कीच त्यांना अधिकारी सांगतायत की त्या जो आपण दृश्यामधनं बघतोय त्या कार्यकर्त्याचं नाव विठ्ठल असं आहे आणि त्याला अक्षरशः तुमच्या शेतकरी आई वडिलांची शपथ देतो असं करून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न जवळपास 1 तास सुरू आहे। मात्र तो काही ऐकायला तयार नाहीये। त्यांनी मीडिया माझी दखल घेणार का इथपासून ते आंदोलनापर्यंत आम्हाला शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार का इथपर्यंत सगळे प्रश्न जे आहेत ते त्याचे विचारून झाले। अक्षरशः त्याला बाहेर काढताना पोलिसांची आणि अग्निशमन दलांची तारांबळ उडालेली पाहायला मिळालेली आहे। 1 तास झालाय त्याला समजवण्याचा प्रयत्न करतोय। अखेर त्याला आता त्याची जी गळ्यात टाकलेली रस्सी होती त्याच्यामुळे मोठा अडचण जी आहे ती झालेली पाहायला मिळत होती, कारण जर ती गळ्यातली रस्सी तो पायासकट खाली आला असता तर ती खेचली गेली असती आणि त्याच्या जीविताला धोका कुठेतरी निर्माण झाला असता। त्याच्यामुळे त्याला अक्षरशः कुशलतेने काढावं लागलं आणि आता त्याला क्रेनमध्ये बसवून खाली आणण्यात येतंय। मात्र अजून एक आंदोलन कार्यकर्ते आहे तो अजूनही झाडावर बसलेला आहे, तो अजूनही खाली आलेला नाहीये। जवळपास 10:30-11 पासून हे सगळं सुरू आहे। 1-1.5 तास होऊन गेला या सगळ्या गोष्टींना। मात्र सगळी यंत्रणा इथे कामाला लागलेली आहे। आंदोलन करते काही ऐकायला तयार नाहीयेत। सरसकट कर्जमाफी आम्हाला झाली पाहिजे, पेपरवर लिहून द्या अशा पद्धतीने ते मागणी करताना पाहायला मिळतात। भाग्यश्री, विठ्ठल नावाच्या आता शेतकऱ्याला खाली उतरवण्यात पोलिसांना एक प्रकारे यश आल्याचं पाहायला मिळतंय। खाली आल्यावर सुद्धा हे शेतकरी आक्रमक भूमिका घेतीलच का? नक्कीच आक्रमक भूमिका ते घेतील असं एकंदरीत दिसतंय त्याचं, कारण अधिवेशनाचा आज खरं तर शेवटून दुसरा दिवस आहे, म्हणजे उद्या हे अधिवेशन संपणार आहे। त्याच्यामुळे आज अधिवेशनाचा तसं म्हटलं तर उद्या जास्त फार कार्यकालीन काम जे आहे ते फार उद्या होत नाही। त्याच्यामुळे आजच असं आपण म्हटलं तर आजच शेवटचा दिवस कामासाठी असतो किंवा एखाद्या विधेयकासाठी असतो असं आपण म्हणू शकतो। तर त्या निमित्ताने आपण बघू शकतो की आज त्यांचं हे आंदोलन जे आहे ते परिवर्तित होतंय का, ते निर्णय कुठले सरकार घेतंय का, हे सगळं बघणं महत्त्वाचं। नक्कीच भाग्यश्री, खरं तर गेल्या तासाभरापासून तुम्ही सुद्धा या सगळ्या संदर्भातले अपडेट्स देतात। आता राज्याचे कृषी मंत्री याची दखल घेतील का आणि काही घोषणा करतील का हे पाहावं लागेल। धन्यवाद भाग्यश्री माहितीसाठी। तर अशा पद्धतीनं मंत्रालयाच्या शेजारच्या झाडावर चढून शेतकरी आंदोलन करत होते। सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते।